मला वाटतं बऱ्याच जणांची सुरुवात थंडीमध्ये चहा पिऊनच होत असेल, हो की नाही? तर आज इथं मस्त मी आलं टाकून मस्त चहा उकळून घेतला आणि या कपामध्ये चहा प्यायला खरंच मजा येते बरं का. सार्थकने घेतला होता खरं तर मॉलमध्ये गेल्यावर, पण जास्त करून त्याचा वापर मीच करत असते चहा पिण्यासाठी. तर चहा वगैरे घेतला आणि आज सकाळी सकाळी पार्सलवाला आला होता. आता हे पार्सल मी मागवलं होतं आणि तसं तर तुम्हाला सांगू का, आमच्या इकडं पार्सलवाला नेहमी लेट होतो बरं का, 5-6च्या नंतर. पण आज सकाळ सकाळ आला होता आणि हे पार्सल आलं होतं बॅग. तर छान आहे बॅग, मी माझ्यासाठीच मागवली ही बॅग. एकदम छोटीशी आहे आणि एका माणसाचं सामान आपण कुठेही 2 दिवसाच्या ट्रिपसाठी जरी गेलो तरी घेऊन जाऊ शकतो आणि अगदी स्वस्त आहे बरं का. मिशोवरती ती मला फक्त आणि फक्त 100 रुपयाला भेटली आहे, म्हणून मी मागवली. असं काही ठरवून नाही, पण स्क्रोल करता करता समोर आली, आवडली, मग लगेच मागवली. तर छान आहे, क्वालिटी वगैरे मस्तच आहे. तर अहो आमची आज चक्क माझ्या झाडांना पाणी घालत होती बघा. तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ काढलाय, कारण ते ना कधी झाडाला पाणी घालत नाही. वर मला म्हणत असतात की कशाला झाडं लावले, सगळं गचपण करून ठेवले, साप वगैरे येतात त्याच्यात लपून बसतात, असं सारखं मला सांगणं असतं त्यांचं. आणि आज चक्क त्या माझ्या झाडांना ते पाणी घालत होते ना, म्हणून मला खरंच विशेष वाटलं. आता ती समोर आहे ना माझी सदाफुली होती, ती सुद्धा त्यांनी मला काढायला लावली. लहान लहान पोरं खेळतात, अडचण होती म्हणून, आणि ओरडून काढायलाच लावते. शेवटी मी पण काढून टाकली. मी म्हटलं जाऊ दे. तर चला म्हटलं आता आहे ना मला मशीनला आहे ना बूट धुवायचे होते. आता ही स्टंटबाजी मी पहिल्यांदाच करत होते. मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की वॉशिंग मशीनमध्ये बुटं खूप छान निघतात, पण मी अजून काही धुतलीच नव्हती. म्हटलं चला आज धुवूया आणि तुमच्याशी तो व्हिडिओ पण शेअर करूया. तर आता जेवढे काय आमचे चौघांचे बुटं धुवायचे ते सगळे मी बादलीमध्ये भरून आणले, मशीनमध्ये टाकून दिले आणि आता लिक्विड टाकलं. आणि जास्त नको वेळ म्हटलं धुवायला, जास्त वेळची मशीन नको लावायला. अगदी क्विक वॉशमध्ये म्हणजे अगदी 23 मिनटामध्ये मी मशीन लावून दिली आहे आणि खूप छान रिझल्ट येईल असं वाटत होतं मला, आणि खरंच तसं झालं आहे बरं का. अगदी भारी रिझल्ट आला आहे, म्हणजे माझं तर टेन्शनच गेलं. नाही तर मला बूट धुवायचे म्हणलं ना एवढा काच लागायचा ना, ते बूट धुवा, वरती टेरेसवर उन्हात नेऊन घाला वाळायला, तेव्हा कुठे ते दिवसभरात वाळायचे. पण आता स्वच्छ धुवून वाळून अगदी गॅलरीमध्ये जरी ठेवले ना तरी तेवढ्याशा उन्हामध्ये ते दिवसभर म्हणजे पूर्ण वाळून जाणार आहेत याची खात्री, कारण पूर्ण सुकून वगैरे आले ते. तर छान वाटलं. तुमच्याकडे पण जर मशीन असेल तर तुम्ही सुद्धा बूट वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकता. अगदी छान निघलेत, कोणत्याही प्रकारचं बुटांचं नुकसान झालेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता. तर चला मग आणखी एक काम माझं मशीनने आज केलेलं आहे, त्यामुळे हॅप्पी होते मी. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला कळत असेल. तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय बाय. आणि हो, जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कशी वाटली आयडिया वॉशिंग मशीनमध्ये बूट धुण्याची ती पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.